बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिकांमधून हिरो बनण्याचा ट्रेंड धूम या चित्रपटापासून सुरू झाला, ज्यात जॉन अब्राहमने साकारलेला चोर प्रेक्षकांनी अगदी उचलून धरला. मराठी मालिकांमध्येही हा ट्रेंड आता जोर धरू लागलाय. मालिकांमध्ये विलन असणं ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु हे विलन्स मुख्य भूमिकेत असणं आणि हे विलन्स लोकांना आवडणं हा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय सध्याच्या मालिकांमधून. 100 डेजच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने हे चॅलेंज स्वीकारलं. अतिशय ग्लॅमरस मादक अशी ललना, जिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व आहे आणि त्याचा फायदा घेऊन श्रीमंत लोकांना लुबाडणारी राणी सरदेसाई तिने अतिशय छान साकारलीय. तेजस्विनीचा अभिनय इथे अगदी तिच्या व्यक्तिरेखेला न्याय देईल असाच झालाय. इतकी क्रूर आणि नकारात्मक भूमिका साकारूनही चाहत्यांनी तेजस्विनीला भरभरून प्रेम दिलंय. अनेकदा आदिनाथ आणि तेजस्विनीने लोकांकडून अशाही कमेंट्स स्वीकारल्या आहेत, ज्यात लोकांनी अजय ठाकूरने राणी सरदेसाईशी लग्न करावं असं म्हटलंय. माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत तर एक सोडून 2 नकारात्मक भूमिका आहेत. अभिजित खांडकेकर साकारत असलेला गुरुनाथ आणि रसिका सुनील साकारत असलेली शनाया या दोन्ही नकारात्मक भूमिका आहेत. राधिका या संस्कारी, घरेलू आणि सून म्हणून उत्तम असणाऱ्या पात्राला प्रेक्षकांनी जसं भरभरून प्रेम दिलंय, तसंच शनाया आणि गुरुनाथ ही दोन्हीही नकारात्मक पात्र प्रेक्षकांची फेवरेट ठरली आहेत. या भूमिका स्वीकारताना कलाकारांनी प्रेक्षक वर्गाचा खूप विचार केला असेलच, परंतु प्रेक्षकांनी देखील ह्या अशा भूमिका नाकारल्या नाहीत, हेही तितकंच महत्त्वाचं. या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. नमस्कार, माझं नाव तेजस्विनी पंडित. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.